आहे. मी दाभोळ टू मुरुड बीचला चालली आहे आणि तिकडे आपल्याला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बघायची आहे. आता तुफान गर्दी आहे कारण 25-26च्या दरम्यान मी आलेली आहे आणि इकडे पर्यटकांची गर्दी आहे कारण सुट्ट्या असतात सगळ्या पर्यटकांना आणि दापोली त्यातल्या जवळ पडतं, त्यामुळे बरेच पर्यटक पुणे मुंबई या साईडचे इकडे जवळ आहे म्हणून येतात फिरण्यासाठी. सो आता माझा ट्रॅव्हल ब्लॉग असेल ऑलमोस्ट दाभोळपासून मुरुड हे 1 तास 15 मिनटं आहे कारण ट्रॅफिक पण खूप आहे, त्यामुळे अजून थोडा रस्ता लांब होऊ शकतो, टाईम पण जास्त होऊ शकतो आणि मी ब्लॉग सुरूच नाही केला आहे. ब्लॉग सुरू होता मी मला समोर ते मॅप दिसत होतं मला कळालं नाही. सो चला कंटिन्यू करूया आपण. आपल्याला 1 तास 15 मिनटं लागतील, जास्त येऊ शकतात. आपण लाडघर मार्गे जाणार आहोत. सरळ पुन्हा दापोलीला गेलो ना तर मला वाटतं आपण 2-2.5 तासांनी पोहोचू, त्यामुळे आपण लाडघर मार्गे जाऊ. नक्कीच मस्त थंड थंड वाटते ऊन असून सुद्धा आणि पूर्ण गाव, जंगल आणि पर्यटन स्थळ आणि दापोली. भूक पण खूप लागली आहे कारण कंटिन्यू दिवसभरात शूट्स चालू आहेत. वणवशी गाव लागेल. वणवशी गाव दाभोळच्या इथलं अतिशय सुंदर गाव आहे, पूर्ण गावची फिलिंग येते. आणि आता राईट साईडला आता बघायला ना तर पूर्ण दाभोळची खाडी दिसणार आहे आपल्याला. वळणं तर इतकी आहेत ना या साईडला तर त्याला लिमिटच नाही. बघा दाभोळची खाडी आहे आणि इकडून याला पन्हाळे काजीला सुद्धा जाता येतं. पन्हाळे काजीला लेणी आहे, मला माहीतच असेल दापोलीकरांना. त्यानंतर आपल्याला चिखलगाव लागेल आणि मग काजू फॅक्टरी लागेल, पण आपण त्या रोडने नाही जातो, पण लाडघरने जातोय, त्यामुळे परशुराम भूमी वगैरे त्या आतल्या रोडने जाणार आहोत. रस्ता थोडा खराब असेल त्या साईडचा, पण आपण त्याच रस्त्याने जाणार आहोत कारण आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. हे बघा मी जसं म्हटलं ना काजू फॅक्टरी लागेल, जागोजागी बॅनर्स काजू फॅक्टरीचे तयार रेडी काजू मिळतात, तेही होलसेल दरामध्ये. त्यामुळे दापोलीला येत असाल तर नक्की ते व्हिजिट करा.
शकता तुम्ही, रस्ता नूतनीकरणचं काम चालू आहे. आता आपण बुरुंडी क्रॉस केले. इथून आपल्याला अजून 35 मिनिट्स पुढे आहे.